नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण 1 मे 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. सो आज 1 मे आहे. महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर कामगार दिवससुद्धा आहे आज. तर त्याचंही डिटेलिंग जे आहे तर ते सेपरेट लेक्चर्समध्ये आपण बघूयात. सो बेसिकली आजची जी पहिली न्यूज आपली आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या आदेशासंबंधीची आहे की समाज माध्यमांवरील करोना तक्रारींवर कारवाई करू नये असं सर्वोच्च न्यायालय म्हटलेलं आहे. की आता बऱ्याचदा एकंदर आताची जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय संकट असं म्हटलेलं आहे. करोना महासाथीचा उल्लेख त्यांनी राष्ट्रीय संकट केलेला आहे. आता अशा याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेल की तुमचे जे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, टेलिग्रामचे ग्रुप आहेत, फेसबुक आहे, म्हणजे जेवढा सोशल मीडिया आहे त्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या करोना संबंधीच्या पोस्ट तुम्हाला दिसत आहे. आयदर करोना संबंधीची माहिती असेल, उपचाराची माहिती असेल किंवा मदतीची याचना तिच्यात असेल, कोणी हेल्प मागत असेल, नंबर ऑफ गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व याच्यामध्ये काय होतं आहे की केंद्र सरकार किंवा काही राज्य सरकार, जसं UP आहे की त्यांनी सरळ सरळ आदेशच काढला होता की एकतर केंद्र सरकारने ट्विटरला काही ट्विट काढायला लावलेत किंवा UPनी सरळ सरळ म्हटलं होतं की तुम्ही जर चुकीची बातमी पसरवत असाल किंवा समाज माध्यमांवर तुम्ही जर अशा करोना संबंधीच्या बाबी टाकत असाल तर उद्या तुमच्यावर कारवाई होऊ शकते वगैरे वगैरे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आताची जी काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये ज्या वेळेस आपले निकटवर्तीय, आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्यासाठी जर मदतीची याचना करायची असेल किंवा ती जी एक बेसिक गोष्ट आहे की आज ऑक्सिजनचा इश्यू आहे, रेमडेसिवीरचा इश्यू आहे, बेड मिळत नाही हॉस्पिटलमध्ये, तर लोक सोशल मीडियावर मदत मागतात. आणि सर्वोच्च न्यायालयाने हे फार स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येक माहिती किंवा प्रत्येक पोस्ट जी आहे ही काही चुकीची पोस्ट असेल असं नाही आहे. ही राष्ट्रीय संकटाची जी काही परिस्थिती आहे याच्यामध्ये तुम्ही लिबरल ॲटिट्यूडनी ह्या गोष्टींकडे बघणं गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की लोक आपल्याकडे मदत मागू शकतात, ते त्यांचं म्हणणं मांडू शकतात आणि त्याला आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये तक्रारींचा सूर पण आहे. तक्रारीही केल्या जात आहेत की सरकारला हे झेपत नाही आहे वगैरे वगैरे, म्हणजे टीका टिप्पणी होते. शेवटी बघा, ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये अशा गोष्टी होत असतात. समाज माध्यमांवरील नागरिकांच्या तक्रारींना आणि मदतीच्या आवाहनांना दिशाभूल ठरवून त्याची मुस्कटदाबी केल्यास तो थेट न्यायालयाचा अवमान मानला जाईल. सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलेलं आहे. म्हणजे एकंदर आयदर तक्रार असू शकते किंवा मदतीचं आवाहन असू शकतं, तर ही दिशाभूल आहे असं नक्कीच नाही. मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करता कामा नये, अदरवाईज तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल. आणि जर असं कुठल्याही राज्याने किंवा केंद्राने केलं तर उद्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. आता याची पार्श्वभूमी जी आहे ती मी तुम्हाला थोडी सांगितली की आता है ना, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, संपर्कातील व्यक्ती असेल, तर ते मदतीची याचना करतायत किंवा त्याच्यासाठी आवाहन करतायत. तर हे समाज माध्यमांवर खूप कॉमनली होतं आहे. आणि त्याच वेळेस प्रशासकीय स्तरावरून मात्र या माहितीविरोधात कारवाई केली जाते. केंद्र सरकारने ट्विटरला काही ट्विट काढून टाकण्याचा आदेश पण दिला होता. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने समाज माध्यमांवरून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. आता द हिंदूमध्ये याच्यावर एक आर्टिकल आज आलेला आहे की एक महिला होती, त्या महिलेने म्हणजे एक ट्विट केलं होतं की बाबा जर मला बेड मिळाला आमच्या पेशंटसाठी तर बेड मिळणं गरजेचं आहे, शहराचं नाव आणि त्या हिच्यामध्ये लगेच त्या ट्विटवर बरेचसे ट्विट आलेत की तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवताय वगैरे वगैरे वगैरे. तर साधी गोष्ट होती की तिथली भावना एकदम सिंपल आहे की आमचं माणूस जे आहे त्याला एक बेड पाहिजे, दॅट्स इट, आमच्या पेशंटला एक बेड पाहिजे. मग ह्या पद्धतीने ज्या काही गोष्टी होतात, ट्रोल केलं जातं किंवा मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने होता कामा नये, हे सर्वोच्च न्यायालयाने फार क्लिअरली सांगितलेलं आहे. तर हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. त्याच्यानंतर करोनाच्या बाबतीमध्ये भारत हा पहिला देश ठरलेला आहे ज्याच्या 4 लाख केसेस आहेत एका दिवसामध्ये. सिंगल डेमध्ये 4 लाख केसेस रिपोर्ट करणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. आणि नक्कीच ही काही खूप चांगली बाब नाही आहे. आपल्याला ह्या परिस्थितीमधून बाहेर पडायचं आहे. नक्कीच परिस्थिती गंभीर आहे. जे काही पर्टिक्युलर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरल इश्यू असतील, हेल्थ संबंधीचे काही बाकी, तर त्या गोष्टींचा विचार इथं अपेक्षित आहे. पण भारताने हा जो टप्पा ओलांडलेला आहे तर ही नक्कीच ना एक घंटा आहे आपल्या सर्वांसाठी की आपण पटापट पावलं उचलली पाहिजेत.
आता फॅक्ट अँड फिगर नावाचं एक खूप महत्त्वाचं आर्टिकल द हिंदूला आहे की ऑफिशियल जे काही आकडेवारी आहे ती भारताने खूप प्रॉपरली जमा केली पाहिजे आणि ती रिलीज केली पाहिजे. ओके, म्हणजे आता जवळपास ऑफिशियल डेथचा आकडा जवळपास 2 लाख भारताने सांगितला. मग कोरोनामुळे डेथ झालेल्या लोकांचं जर तुम्ही आकडेवारी बघितली देशानुसार तर याच्यामध्ये 1 नंबरला US आहे, 2 नंबरचा जो देश आहे तो मेक्सिको आहे, 3 नंबरचा जो देश आहे तो ब्राझील आहे आणि 4 नंबरवर आता भारत आहे. ओके, सो हे एक लक्षात ठेवा. करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जी काही संख्या आहे तिच्यामध्ये 1 नंबरला US, 2 नंबरला मेक्सिको, 3 नंबरला ब्राझील, 4 नंबरला भारत. आता याच्यातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की हेल्थ मिनिस्ट्री जे काही आकडेवारी देते आहे किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एकंदरीतच राज्य सरकार जी आकडेवारी घेतात तर तिच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की पर मिलियन म्हणजे हे जे देश आहेत वरचे तिन्ही US, मेक्सिको आणि ब्राझील या 3 देशांचा तुम्ही जर विचार केला तर पर मिलियन म्हणजे 10 लाख लोकांमागे डेथ रेशो जो आहे यांचा जवळपास डेथ ज्या आहेत त्या 1600 ते 1800 डेथ आहेत पर मिलियन. 10 लाख लोकांमागं. इंडियामध्ये हा आकडा जस्ट 150 आहे. ओके, मग याचा अर्थ आपण खूप चांगल्या पद्धतीने गोष्टी टॅकल करतोय का? तर याचा अर्थ नक्कीच ठीक आहे, आपल्या इथलं ॲज कम्पेअर टू लोकसंख्या जे आहे तर ते प्रमाण जे आहे ते कमी आहे मृत्यूचं. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो म्हणजे काय की बऱ्याच ठिकाणी जे आहे की आता गुजरातचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे. एप्रिल 16, 2021 गुजरातने काय केलं होतं की आपल्याला ऑफिशियल डेथचा जो आकडा सांगितला तो होता 78. बरोबर, पण याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की 689 बॉडीज ज्या होत्या त्या कोविडच्या प्रोटोकॉलनुसार क्रिमेट केल्या गेल्यात किंवा त्यांना गाडण्यात आलं, बरीड करण्यात आलं. सो एकीकडं तुम्ही सांगता ऑफिशियल, आता हे गुजरातमधलं आहे, गुजरात राज्य ऑफिशियल 78 आणि एकंदर तुमच्या इथं जे काही क्रिमेशन झालेलं आहे कोविड प्रोटोकॉलनुसार ते 689 बॉडीचं झालेलं आहे, है ना. त्याच्यानंतर तमिळनाडू असेल, दिल्ली असेल, वेस्ट बेंगॉल असेल, हे जे 3 राज्य आहेत त्यांनी कोमॉर्बिडिटी असलेले जे काही पेशंट्स आहेत त्यांना कोविड डेथच्या याच्यात घेतलेलंच नाही आहे. कोविडचं सगळ्यात मोठं डेथमधलं जे कारण आहे ते कोमॉर्बिडिटीचं कारण आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा याच्यातला. कोमॉर्बिडिटी म्हणजे काय की तुम्हाला जर इतर कुठले आजार असतील तर त्या आजारांमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं. करोना व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर BP असेल, है ना, लंगचा काही इश्यू आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मधुमेह आहे तर त्या केसमध्ये. ओके, सो तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे, है ना. जवळपास म्हणजे 3 पैकी 2 जे डेथ होत आहेत त्या भारताच्या घरांमध्ये होतात बघा. ओके, 14% डेथ आहेत त्या रजिस्टरच केल्या जात नाही. सो असा सगळा जो मुद्दा आहे आणि तिच्यामुळे मग ही आकडेवारी गडबडते. तर ही आकडेवारी प्रॉपर येणं फार गरजेचं आहे जिच्यातून गोष्टी येत्या काळामध्ये मग आपल्याकडे ते स्टॅटिस्टिक्स प्रॉपर असलं तर ते स्टॅटिस्टिक्स अजून चांगल्या पद्धतीने वर्क होतं. भारताला बघा वेगवेगळ्या देशांमधून मदत येते. आता बहरीन हा जो देश आहे आपण बऱ्याचदा मॅप बघितला आहे बघा बहरीन, तर इंडियन नेव्हीचं हे वेसल आहे, जहाज आहे की जे मनामा पोर्ट, आता मनामा पोर्ट कुठं आहे? बहरीनमध्ये आहे. MCQ करता लक्षात ठेवायचं. ओके, 40 MT लिक्विड ऑक्सिजन मुंबईला इथून येतो आहे, मनामा पोर्ट बहरीन. त्याच्यानंतर जवळपास अमेरिकेच्या बाबतीत म्हटलं जात होतं की अमेरिका फक्त बोलघेवडेपणा करतं आहे, मदत आल्यावर बघू, तर आलेली आहे मदत. US असेल, UK असेल, रोमानिया आहे, आयर्लंड आहे. आता हे सगळे जे देश आहेत ते तुम्ही मॅपमध्ये बघून ठेवा. म्हणजे आता US UK तर ठीक आहे, रोमानिया कुठं आहे बाबा. आता खरं तर UPSC बूस्टरची सिरीज आपली UPSCची सुरू झालेली आहे. फक्त तो थोडासा जो काय आवाजाचा इश्यू आहे तर त्याच्यावर टेक्निकल आपलं काम चालू आहे. 1-2 दिवसामध्ये रिझ्यूम होईल सगळी सिरीज आणि रेग्युलर येतील. सो त्याच्या मॅप आणि ते जर तुम्ही बघितलं सर्वांनी तर ते तुम्हाला हेल्पफुल राहील. सो मेडिकल इक्विपमेंट आपल्याला जगभरातून येत आहेत. मग ही गोष्टाला तुम्ही कसं बघता? तर याला तुम्ही युनिव्हर्सल ब्रदरहूड म्हणून बघा, हा ना. हे विश्वाची माझे घर, असं वैश्विक बंधुत्व नावाची जी गोष्ट आहे की कंपॅशन नावाची गोष्ट आहे की बाबा जो काही विकर सेक्शन आहे ज्याला गरज आहे मदतीची त्याला तुम्ही मदत केली पाहिजे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदर भारताच्या बाबतीत आहे की आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य आहे त्यावेळेस आपण प्रत्येकाला मदत केलेली आहे. तुमच्यासमोर हा जो चेहरा आहे हा खूप महत्त्वाचा चेहरा आहे बघा. सोली सोराबजी यांचं निधन झालेलं आहे. एकंदरच कायदा असेल त्याच्याशी निगडीत जे काही नॉलेज असेल तर तिच्यामधला एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे सोली सोराबजी. सोली सोराबजींशी रिलेटेड कितीतरी केसेस पण आपण डिस्कस केलेला आहे ऑलरेडी. सोली सोराबजी हे प्रसिद्ध विधिज्ञ होते आणि माजी महाधिवक्ता होते बघा, महान्यायवादी. सो त्यांचं 30 एप्रिल रोजी निधन झालं.
महाअधिवक्ता म्हणून त्यांनी 1989-90 या काळामध्ये पंतप्रधान व्ही पी सिंह ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस काम केलं होतं. 1998 ते 2004 पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ आहे, त्यावेळेस ते महाधिवक्ता होते. आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या खूप जवळची व्यक्ती अशी त्यांची ओळख आहे बघा. आता त्यांनी बाजू मांडलेले महत्त्वाचे खटले बघा. केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला कशाशी रिलेटेड आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्यावर आपला ऑलरेडी लेक्चर झालेला आहे. ते लेक्चर मी जे आहे ते टेलिग्रामला पोस्ट केलेलं आहे. आता इथून पुढे जेवढे रेफरन्सेस डेलीच्या लेक्चरमध्ये येतील ते सगळे टेलिग्रामला तुम्हाला मिळतील. सो तिथून तुम्ही केशवानंद भारतीची केस बघून घ्या. एस.आर. बोमई खटला. हा जो एस.आर. बोमई खटला आहे तोही डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेला आहे. खटले जे आहेत महत्त्वाचे त्याची प्लेलिस्टच आहे बघा. आणि सगळे महत्त्वाचे जे खटले आहेत तिच्यात आता येत्या काळात पण काही ॲड होतील अजून, तर ते खटले आपण डिस्कस केलेले आहेत, ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. याचीही लिंक जी आहे ती मी टेलिग्रामला पोस्ट केली आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की एस.आर. बोमई खटला कशाशी संबंधित आहे. श्रेया सिंगल खटला 2015 याच्याबद्दल आपण बऱ्याचदा चर्चा केलेली आहे. फक्त याचं सेपरेट लेक्चर नाही आहे, ते येत्या काळात येईल. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील 66 हे जे कलम आहे ते घटनाबाह्य असून त्यामुळे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्याचं उल्लंघन होतं आहे, हे न्यायालयाला त्यांनी पटवून दिलं होतं आणि न्यायालयाने हे कलम रद्द केलं होतं. श्रेया सिंगल खटला जो आहे की सोशल मीडिया तिच्यावर तुम्ही जे काही व्यक्त होता त्याच्याशी रिलेटेड होता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी रिलेटेड होता. भारतीय संविधानातलं कलम 19शी रिलेटेड आहे. 1997 संयुक्त राष्ट्रांनी त्यांची नेमणूक जी आहे ती नायजेरियाचे विशेष मानवी हक्क विधिज्ञ दूत या नात्याने केली होती. सो संयुक्त राष्ट्रामध्ये त्यांचं काम चांगलं आहे, वाखाणण्याजोगं आहे. 1998 2004 संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क संरक्षण आणि प्रोत्साहन मंडळावर ते सदस्य होते. नंतर त्याचे अध्यक्ष पण झाले होते. मानवी हक्काशी रिलेटेड असणारी व्यक्ती म्हणून सोली सोराबजी यांच्याकडे बघितलं जातं. 2000 ते 2006 हेग इथलं जे स्थायी लवाद न्यायालय आहे तिथं त्यांनी काम केलं होतं बघा. 1999 कारगिलचं जे काही युद्ध आहे तर त्या कारगिलच्या युद्धामध्ये काय झालं होतं की ही जी घटना होते की पाकिस्तानी नौदलाचं गस्त घालणारं विमान जे आहे ते भारताने पाडलं. मग पाकिस्तान रडत रडत गेला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये की आमचं विमान पाडलं, आम्हाला पैसे पाहिजे. ते लहान मुलं असतात ना, खेळता खेळता एखाद्याचं खेळणं थोडंसं तुटलं बाबा, तर मग ते रडत जाणार की यांनी माझं खेळणं तोडलं आणि मला ते पाहिजे. आणि भारताकडून ते भरपाई मागत होते. सोली सोराबजी यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारताची बाजू मांडली आणि न्यायालयाला हे सांगितलं की हा मुद्दाच तुमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. विषयच संपला. न्यायालयाने ते मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की पाकिस्तानला भरपाई मिळणार नाही. ओके. सो हा एक महत्त्वाचा किस्सा त्यांच्या बाबतीत आहे. त्यांची पुस्तकं पण आहेत बघा, भरपूर पुस्तकं आहेत गाजलेली. रोहित सरदाना, आता आज तकवर तुम्ही बघितलं असेल डिबेट्समध्ये वगैरे, वय वर्ष 41. खरं तर हे जाण्याचं वय नाही आहे, परंतु एकंदरच कोरोना पॉझिटिव्ह होते आणि त्याच्यामध्ये हृदयविकाराचा झटका त्यांना आला. सो रोहित सरदाना वय वर्ष 41, आज तक वृत्तवाहिनीचे पत्रकार आणि एकंदरच कार्यकारी संपादक आणि वृत्तनिवेदक ते होते आज तकमध्ये. ही जी सेकंड वेव्ह आहे या सेकंड वेव्हमध्ये एकंदरीतच जे काही 31 ते 40 हा जो वयोगट आहे ना, बऱ्यापैकी हिच्यातले जे काही तरुण आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर तो अफेक्ट करतो आहे. हिच्यात दुसरा एक मुद्दा आहे की बऱ्याचदा काय होतं की ती लक्षणं दिसायला लागल्यानंतर तुम्ही लगेच ॲप्रोच केलं पाहिजे डॉक्टरांना, परंतु ते अंगावर काढलं जातं किंवा घरीच क्वारंटाईन होणं, घरच्या घरी मेडिसिन घेणं की काय होणार नाही आणि तिच्यामुळे अशा गोष्टी होत आहेत. तर हे नक्कीच व्हायला नको. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की एक धार्मिक कार्यक्रम लाग ओमेर हा इस्राईलमध्ये होतो बघा आणि तिच्यामध्ये ह्या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झालेली आहे. लाग ओमेर हा धार्मिक कार्यक्रम जो आहे, या कार्यक्रम ॲक्च्युली माउंट मेरॉन नावाचं जे ठिकाण आहे तिथं रात्रभर शेकोट्या पेटवल्या जातात आणि नृत्य केलं जातं. म्हणजे जसं आपल्याकडे होळी आहे बघा ना, होळी हा जसा सण आहे त्याच पद्धतीचा हा लाग ओमेर एक सण इस्राईलमध्ये साजरा होतो. या शहरामध्ये 2ऱ्या शतकातले संत राबी शिमॉन बार योशाई, आता हे संत आहेत इस्राईलमधले, त्यांची समाधी आहे आणि हे ठिकाण जे आहे ते पवित्र मानलं जातं आणि इथं लाग ओमेर हा सण साजरा केला जातो. आता या कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी झाली आणि जवळपास 44 लोक मरण पावलेत. ओके. सो नियती असते बघा कधी कधी. पुस्तकांच्या बाबतीत आज शनिवार आहे. आसाम पॉलिटिक्स इन पोस्ट काँग्रेस इरा 1985 अँड बियॉन्ड. 1985 नंतरचा जो काही आसाम आहे पोस्ट काँग्रेस इरा, सुरुवातीच्या याच्यात काँग्रेसची सत्ता आणि नंतरच्या काळात काय झालं, संध्या गोस्वामी यांचं पुस्तक आहे. आसामचं जे राजकारण आहे वांशिक गट आणि भाषेच्या मुद्द्यावर ते विखुरलेलं होतं, परंतु नंतरच्या काळामध्ये स्थानिक हिंदू समूहांना एकत्र आणलं गेलं
आणि त्याच्यामधून ध्रुवीकरण करण्यावर भर देण्याची प्रक्रिया जी काही राजकीय पक्षांनी चालवली त्यासंबंधीचं विश्लेषण याच्यामध्ये आहे की काँग्रेसनंतरचा आसाम. ओके, आता ह्या गोष्टी कशासाठी महत्त्वाच्या आहेत, ह्या तुम्हाला UPSC मेन्स करता फार महत्त्वाच्या आहेत. UPSC मेन्समध्ये तुम्हाला सिम्पली तिथलं जर बेसिक हे आहे तर त्याचा एक ओव्हरव्ह्यू असला म्हणजे गोष्टी तुम्हाला प्रॉपरली तिथं लिहिता येतात. जॉर्ज ऑरवेल यांचं 1984 ॲनिमल फार्म ही पुस्तकं जी आहेत ती चर्चेत आहे बघा, मागेही होती. जॉर्ज ऑरवेल याच्या ॲनिमल फार्म आणि 1984वर कधीतरी चर्चा करूयात आपण. तर ही खूप म्हणजे माइलस्टोन पुस्तकं आहेत, है ना. ब्रेव न्यू वर्ल्ड आर्ट्स हॅसलेचं पुस्तक आहे बघा. वी एवगेनी झॅमॅटिन याची कादंबरी आहे आणि वीची चर्चा केली होती जॉर्ज ऑरवेलनी आणि तिच्यामध्ये ब्रेव न्यू वर्ल्डचा पण संदर्भ येतो. सो बेसिकली ही गाजलेली पुस्तकं आहेत, तर ही पुस्तकं थोडी तुम्ही लक्षात ठेवली तर बरं होईल. ओके, त्याच्यानंतर विजय के कुचरू यांना पुरस्कार मिळालेला आहे जॉन डिस्टिल मल्टिपल स्क्लेरोसिस पुरस्कार. आता विजय के कुचरू जे आहेत ते मल्टिपल स्क्लेरोसिस या मेंदूवरील दुर्धर आजाराच्या संशोधनासाठी 2021चा जॉन डिस्टिल मल्टिपल स्क्लेरोसिस पुरस्कार त्यांना देण्यात आला आणि एकंदरीतच त्यांचं जे संशोधन आहे ते मल्टिपल स्क्लेरोसिसवर आहे. मल्टिपल स्क्लेरोसिस हा मेंदूतील चेतापेशींचा काठिण्याचा आजार आहे. त्यांनी याच्यासाठी टी पेशींवर संशोधन केलं होतं आणि दोषयुक्त पेशी आणि निरोगी टी पेशी याच्यातला फरक त्यांनी TIM3 नावाचा रेणू शोधून काढला त्या फरकासाठी. सो तेही त्यांचं योगदान आहे. त्यांना इतर बरेच पुरस्कार आहे बघा. फ्रेड झेड ईगर संशोधन पुरस्कार, क्वीन्सलँड विद्यापीठाचं सुवर्णपदक आहे, जेव्हॅटिन न्यूरोसायन्स पुरस्कार आहे, रॅनबॅक्सी सायन्स फाउंडेशन पुरस्कार, पीटर डोहार्टी पुरस्कार. सो एवढं एक लक्षात ठेवा की मल्टिपल स्क्लेरोसिस मेंदूचा चेतापेशींचा आजार आहे आणि याच्यासाठी विजय के कुंजरू यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळाला. राजस्थानचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक स्कीम लॉन्च केलेली आहे. आज कामगार दिन आहे आणि कामगार दिनानिमित्त राजस्थान सरकारने मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना सुरू केलेली आहे. हिच्यामध्ये राजस्थानमधल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख किमतीचा विमा मिळणार आहे. सो सिम्पली एवढं लक्षात ठेवा, मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना राजस्थान सरकारची योजना आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, आज महाराष्ट्र दिन आहे, 61वा महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिनसुद्धा आहे. आणि एकंदरीतच कोविड-19च्या काळामध्ये कामगारांचं जे महत्त्व आहे की है ना, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, जाहीरनामा नारायण सुर्वे. सो बेसिकली कामगाराचं जे काही विश्व आहे त्या विश्वाला आपण खरंच समजून घेतलेलं आहे का? त्यांच्यासाठीचे जे काही वेलफेअर स्कीम्स आहेत ते त्यांच्यापर्यंत जातात का? स्थलांतरित कामगारावरचा जो मुद्दा आहे तो आजही प्रकर्षाने आपल्याला जाणवतो आहे. त्यांची जी आव्हानं आहेत, आपल्या MPSCच्या एसेमध्ये सुद्धा मी हा टॉपिक दिला होता, तर त्याची चर्चा आपण करूयात. कामगार दिन आणि त्याचं सगळं बेसिक जे आहे ते सेपरेट एका याच्यात बघूयात. आयटीत मराठी ॲप. आता बघा, आयटीत मराठी. आता आयटीत मराठी हे जे आहे तर महाराष्ट्र ज्ञान महामंडळ MKCL, तर या MKCLनी हे ॲप काढलेलं आहे. 1 मे 2021 महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून MKCLनी आयटीत मराठी हे ॲप आणलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य तुम्ही जर बघितली तर गुगलचा वापर करून तुम्ही माहिती शोधू शकता, मराठीमध्ये टायपिंग करू शकता. टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश, व्हॉईस टायपिंग याच्यामध्ये आहे. मराठीतून इतर कोणत्याही भाषेत किंवा अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करू शकता. मराठीतून वेगवेगळे ॲप असतील, वेबसाईट असेल त्याचा वापर करू शकता. सोशल मीडियावर मराठी वापरणं शक्य होईल. सो आयटीत मराठी असं ॲप आहे, गुगल प्ले स्टोअरला पण लिस्ट झालेलं आहे. ओके, आता याच्यामध्ये इंडिया जापान रिलेशन. आता इंडिया जापान रिलेशन आता मध्यंतरीच्या काळात काय झालेलं आहे की US आणि जापानचे पंतप्रधान जे आहे की योशिहिडे सुगा आणि जो बायडन यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चेचा मुद्दा जो काही होता तो फोकस चायनावर होता बघा, की चीनचं जे काही सगळं प्राबल्य आहे किंवा चीन जी काही सगळी विस्तारवादी धोरण केलेलं आहे चीननी, आणि तिच्यात चर्चा कशावर झाली, मग तो तिच्यामध्ये साऊथ चायना सी आहे, ईस्ट चायना सी आहे, दोन गोष्टी आहेत बघा. ओके, सो साऊथ चायना सी आणि ईस्ट चायना सी या दोघांवर चर्चा झाली. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो तायवान स्ट्रीटचा होता बघा. तायवान स्ट्रेट आपण बघितलेली आहे, UPSC बूस्टरमध्ये दाखवलेलं आहे मी, है ना, की याला फार्मोसा स्ट्रीट पण म्हटलं जातं. साऊथ चायना सी आपण बघून झालेला आहे, ईस्ट चायना सी बघितलेला आहे. सो हे जे मॅपचे मुद्दे आहेत ते तुम्हाला तिथं प्रॉपरली बघायला मिळतील, तर तिथून बघा. तर त्याच्यातलं विस्तारवादी धोरण कसं त्याला अटकाव आणता येईल. त्याच्यानंतर
टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये हे काम करणार आहे, जसं 5G असेल, क्वांटम कॉम्प्युटिंग असेल, तर US आणि जापान जे आहे ते तिच्यामध्ये काम करणार आहेत. मग आता इथं मुद्दा जो येतो की भारताच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की शिंझो ॲबे यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही सगळं काम केलेलं आहे आणि त्यांच्या हिच्यातून ज्या काही गोष्टी ठरल्या होत्या तर त्या खूप पॉझिटिव्ह होत्या. आणि हिच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट होती की चायनाला टॅकल कसं करायचं याच्यासाठी खूप प्रॉपरली काम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण ACSA म्हणजे ॲक्विजिशन अँड क्रॉस सर्व्हिसिंग ॲग्रीमेंट जे आहे तर ते जपानबरोबर केलं होतं. लॉजिस्टिक ॲग्रीमेंट आहे बघा हे. सो तेवढं एक लक्षात घ्या. जसं कसा आपण केलेलं आहे US बरोबर है ना, तसं त्यांच्यावर 4 ॲग्रीमेंट्स आहेत. तसं हे ॲक्विजिशन अँड क्रॉस सर्व्हिसिंग ॲग्रीमेंट जे आहे, लॉजिस्टिक ॲग्रीमेंट, ते जपानबरोबर आपण केलेलं आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जपानबरोबर 2+2 संवाद पण आपण करतो. या 2+2 संवादचं पण एक सेपरेट लेक्चर आपलं आहे, तर तेही मी टेलिग्रामला पोस्ट करून देतो. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की टेक्नॉलॉजी पार्टनरशिप. टेक्नॉलॉजीमध्ये भारत आणि जपान 5G आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 5G या दोन हिच्यावर खूप प्रॉपरली काम करतो आहे. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाब आहे की जवळपास गेल्या 10 वर्षामध्ये जपाननी जे आहे भारतामध्ये $34 बिलियन इन्व्हेस्टमेंट केलेली. तर हेही फार महत्त्वाचं आहे. 12वा लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आपला आहे. त्याच्यानंतर पुढची जी महत्त्वाची हिच्यात बाब आहे की मेक इन इंडिया जो प्रोजेक्ट आहे त्याला जपानने सपोर्ट केलेला आहे. आता हिच्यामध्ये एक बुक आहे बघा, त्या बुकचं नाव आहे उत्सुकुशी कुनी म्हणजे काय, याचं जे काही इंग्लिशमध्ये अर्थ होतो तो म्हणजे टुवर्ड्स अ ब्युटिफुल कंट्री. हे शिंझो ॲबे यांचं पुस्तक आहे. या शिंझो ॲबेंच्या पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की येणाऱ्या 10 वर्षामध्ये जापान भारताचे जे रिलेशन असतील ते जापान US पेक्षा पण उजवे असतील. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यातला, कारण ती व्हिजन तसं होतं. आणि त्याच हिच्यावर आता जे आहे की योशियोगा जे आहे ते त्याच पद्धतीने काम करतायत. तर तो एक फार महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, कालचे प्रश्न बघा. कोरोना प्रतिबंधासाठी जागतिक स्तरावर कोणत्या देशातील 40 कंपन्यांनी भारताच्या मदतीसाठी टास्क फोर्स तयार केली? अमेरिका. सुपरमूनचा आकार किती टक्के मोठा आणि किती टक्के अधिक प्रकाशित असतो? 14% मोठा आणि 30% प्रकाशित. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात चतुर कीटकाच्या 2 नवीन प्रजाती सापडल्या. चतुर म्हणजे टोळ दाट, नदी नाले जलाशयाच्या ठिकाणी आढळतात. बरोबर आहे. चतुर आदर्श परिसंस्थेचे निर्देशक मानले जातात. हेल्थी परिसंस्था, सर्व बरोबर आहे. त्याच्यानंतर मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह सौदी अरेबियाने घेतलेला आहे. पोलीस सुधारणा याच्याशी संबंधित जो खटला आहे तो प्रकाश सिंह भारत सरकार. ओके. आता याच्यात बघा, श्रेया सिंगल आताच डिस्कस केलं सोली सोराबजींच्या याच्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य. SR बोमई तुम्हाला मी प्रश्न विचारलेला आहे कशाशी संबंधित आहे. विशाखा वर्सेस राजस्थान जे आहे तर विशाखा गाईडलाईनचा सेपरेट व्हिडिओ आपल्या याच्यावर आहे, तोही मी पोस्ट करून देतो. सो तुमच्यासाठी 2+2 आणि विशाखा गाईडलाईन्स हे 2 परत पोस्ट करतो की महिलांची सुरक्षा कामाच्या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, वरुण हा नौदलाचा सराव भारत आणि फ्रान्समधला आहे. त्याच्यानंतर दीपक जे आहे तर ती इंधनवाहू नौका आहे बघा. तलवार जे आहे ती युद्धनौका आहे. INS कोलकाता विनाशिका आहे. P8 समुद्रावर टेहळणी करणारं विमान आहे. खालीलपैकी कोणता विषय दिल्ली सरकारच्या अधिक्षेत्रात नाही? पोलीस. ओके. एप्रिल 2021 पर्यंत भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण झालेलं आहे? महाराष्ट्र. प्राध्यापक सुमन चक्रवर्ती यांच्याबद्दल बिनचूक विधान निवडा. सूक्ष्मद्रायू संशोधनाची पहिली प्रयोगशाळा उभारली. बरोबर. 2021चा GD बिर्ला पुरस्कार मिळाला. बरोबर. न्यूक्लिक ॲसिडवर आधारित कोरोना संसर्ग चाचणी त्यांनी केली, शोधून काढली. तिन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. आता आजचे प्रश्न घ्या. आयुष 64 बाबत बिनचूक विधान निवडा. कोरोनासाठी आयुष मंत्रालयाने विकसित केलेलं औषध आहे. या औषधात एकूण 11 घटक आहेत. 1980 मध्ये हे औषध मलेरियासाठी वापरलं गेलं होतं. फक्त अ, ब, अ, क. कोरोनाबाधितांच्या नमुन्याचं जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याकडून प्रेरणा घेतली? गुजरात, केरळ, राजस्थान, दिल्ली. महाराष्ट्र शासन 4 मे 2021 रोजी किती रुपयांच्या कर्जरोख्यांचा लिलाव करणार आहे? 2000 कोटी, 1000 कोटी, 5000 कोटी, 4000 कोटी. कॅरिंग द फायर अँड ॲस्ट्रोनॉट्स जर्नी हे पुस्तक कुणी लिहिलं? नील आर्मस्ट्रॉंग, कल्पना चावला, मायकेल कॉलिन्स, सुनीता विलियम्स. जेमिनी 10 हे यान चालवून मायकेल कॉलिन्स हे यानाबाहेर अंतराळात चालणारे कितवी मानव ठरले आहेत? पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.